थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा आणि ताकद देणारं काहीतरी हवं असेल तर कुळीथ हा सर्वोत्तम पर्याय आहे. याला हुलगे असेही म्हणतात. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारे पारंपरिक कुळिथाचं सूप. कुळीथ किडनी स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. तसेच वजन कमी करण्यासाठी, स्नायूंच्या मजबूतीसाठी, तसेच सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी हे प्रभावी मानले जाते. यासाठी इथे मी अर्धा वाटी कुळीथ घेतले आहे. आता हे कुळीथ मी 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर कुळीथ आपण इथं छान भाजून घेतले आहे. आता हे कुळीथ मी एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेणार आहे. मिक्सरमध्ये शक्य तेवढं आपण याला बारीक करून घेणार आहोत. बघा याप्रमाणे. आता इथे मी 2 चमचे कुळथाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून आता याला छान मिक्स करून घेणार आहे. आता खलबत्त्यात मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि हे आपण छान कुटून घेणार आहोत. बघा आपला लसूण ठेचून झाला आहे. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून जिरं थोडं परतून घेत आहे. आता यात ठेचलेलं लसूण, आलं, कढीपत्ता आणि थोडं हिंग टाकून हे परतून घेणार आहोत. किंवा आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि आता चवीपुरता मीठ, थोडी कोथिंबीर, काळी मिरी पावडर हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाणी आता गरम झालं आहे. त्यामध्ये आता आपण मिक्स केलेलं कुळथाचं पीठ टाकून घेऊ आणि हे पीठ छान मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटात आपलं सूप तयार आहे ना सोपी रेसिपी आणि तेवढी पौष्टिक आणि आपलं कुळथाचं गरमागरम सूप तयार आहे. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून हे गार्निश करू.